हरी ओम. श्री स्वामी समर्थ. नरसप्पा सुतारची म्हैस व्यायली ना म्हणजे मग ते रेडकू मरून जाईल आणि म्हैस सुद्धा दूध द्यायचं बंद करत असे. अशी 5 ते 6 विणी झाल्या तिच्या. पण नरसप्पाला कळे ना हो नेमकं आता करावं तरी काय. एक दिवस झालं असं, स्वामी महाराज नरसप्पाच्या घरी आले आणि तेव्हाच म्हैस व्यायली बरं. ते रेडकानी बघता बघता डोळे पांढरेच केले. ते रेडकू असं बघून हा घाबरून गेला आणि स्वामींना विनवायला लागला. स्वामी महाराज, एवढं रेडकू जगू द्या हो, ते जगलं तर बरं होईल. ढसाढसा रडायला लागला. स्वामी उठले आणि त्या रेडकाजवळ गेले. त्यांनी काय केलं, आपला पाय त्याच्या अंगावरनं फिरवला आणि पुन्हा येऊन बसले. स्वामींच्या लीलेमुळे रेडकू मृत्यूपासून सुटलं बरं का. आणि म्हैस सुद्धा चांगल्यापैकी दूध द्यायला लागली आणि त्यानंतर सुद्धा तिच्या 1-2 विणी झाल्या आणि रेडकं छान झाली सगळी. मग काय हो, स्वामींची कृपा झाली हे बघून नरसप्पाची दृढ श्रद्धा बसली स्वामी चरणी.